आता तो भेटूया. गाईज फायनली मी माझे मित्र मैत्रिणी आले आहेत ते बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज मी जातो इकडे सौदी अरेबियातून इंडिया बॅक टू होम. आजची माझी जर्नी ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण असणार आहे. माझ्यासोबत आहेत मिस्टर रणजित, इकडे मला सोडण्यासाठी येतात एअरपोर्टला. इकडून आता आम्ही जातो. ब्लॉग असंच कंटिन्यू करा. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज कंटिन्यू. काम चालू लग रहा है ना ये. सच में हाँ, मैं भी तो क्योंकि ज़्यादा बैग है मेरे पास. वो उसको देख के भी वो लगा ना. हाँ, वो आ रहा था. वो तो बेचारा, उसको कोई गाड़ी नहीं मिला होगा, नहीं तो उधर कोई छोड़ के गया. सो गाइस, फायनली मी आता एअरपोर्टला पोहोचलो आहे. ये हम उतर नहीं सकते हैं क्योंकि ये सब गाड़ी लगा है. ठीक है, मुश्किल नहीं है. ये वाला उठाने वाला है, ये तुरंत उठा ले जाएगा. टॉइन वॅन आहे ना, एअरपोर्ट आहे अल्जोब. फायनली गाइस, मी आता या अल्जोब एअरपोर्टला पोहोचलो आहे. अल्जोब एअरपोर्ट, सौदी अरेबिया. गाइस बघूया, आता भेटूया आपण एअरपोर्टला. आता माझी प्रोसेस वगैरे करून घेतलं आहे मी सगळं चेक इन. आता इकडे माझं लगेज आहे, हे माझं लगेज आहे. इकडे लगेज ठेवलं आहे मी. तर आता भेटूया आपण आतमध्ये, डायरेक्ट चेकिंग करणार आहे. बघूया प्रोसेस, जेवढी प्रोसेस मला दाखवू शकतो तेवढी दाखवतलं मी या व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर इकडून मी आता माझं बोर्डिंग पास घेतलं आहे. आपल्याला तिकडे वेटिंगला बसतं आहे. वेटिंग करूची आता 2-3 तास वेटिंग आहे माझी. सो बघू आता, लेट्स गो. सो फायनली काय, माझं आता तिकीट वगैरे सगळं भेटलेली आहे. ही तिकीट आहे माझी, बॉम्बे छत्रपती इंटरनॅशनल. आणि ही माझी असा शारजा, ही शारजाची तिकीट आहे माझी, शारजा. ओके, एअर अरेबियाचा ट्रॅव्हलिंग. इकडे आता मी एअरपोर्टला वेटिंग करतो. आम्ही आता वेटिंगला बसलो आहे, मी वेटिंगला इकडे. बघू आता, मी पासपोर्ट घेऊन बसले. आता माझा 3 तास वेटिंग आहे. 3 तास वेटिंग करून नंतर मी माझी फ्लाईट येतली आहे. तो फ्लाईटमध्ये आपण पण जेवढं दाखवू भेटलं तेवढं दाखवतो मी. इकडे ॲक्च्युली वॉईस कमी येत असतं, माझी वॉईस येत नसते इकडे. माझी तिकीट वगैरे सगळं चेक इन झालेलं आहे. मैं इधर कॉफ़ी पी रहा हूँ, थोड़ा स्पैनिश लाते बना के. तो इधर ये सब कुछ है लॉन्च में. हाँ, ब्लॉग बनाता हूँ. मैं अभी एयरपोर्ट पे लॉन्च में बैठा था इधर. तो इधर मैं अभी स्पैनिश लाते ले रहा हूँ 10 रियाल का. चलो एंजॉय करते रहते हैं. अभी मेरा भाई बना के देंगे. स्पॅनिश लाते इधर रेडी आहे. स्पॅनिश लाते आता मी घेणार, माझा भाई मला बनवून देतो आहे. थँक्यू. स्पॅनिश लाते आपण आता ट्राय करणार आहोत. बघूया, मी पहिल्यांदाच पितो. कशी जे लागणार काय मला आयडिया नाही याच्याबद्दल. एकदम मस्त फिलिंग येतात स्पॅनिश लाते.
काय माझं फ्लाईट इकडे लागलेला आता, तो भेटूया आता. फ्लाईटमध्ये मी जातो आहे, पूर्ण माझा इमिग्रेशन चेकिंग वगैरे झालेला. ओके, आता भेटूया फ्लाईटमध्ये. ओके, माझी फ्लाईट इकडे लागलेली आहे. सो गाईज भेटू फ्लाईटमध्ये. बघा फ्लाईट पूर्ण क्लिअर आहे मी. इंडिया. खूप खूप माझा आनंद होता आज. मी खूप दिवसांनी घरी जाणार आहे. बघूया आता. थँक्यू. सौदी अरेबिया. काय आता चेकिंग होतं इकडे, माझं चेकिंग चालू. माझा फ्लाईट लागलेला आता, फायनली जाते आतमध्ये. चायना माझं बसणार आहे इकडे माझे. थँक्यू. फ्लाईटमध्ये बसणार आहे थोड्याच वेळ. लोक आहे, फायनली मी फ्लाईटमध्ये बसलो आहे आता. मला विंडो सीट भेटली आहे इकडे. मस्तपैकी एन्जॉय करणार आहे विंडो सीटमधून. पूर्ण बाहेरचा व्ह्यू भेटणार आहे मला बघायला. मुंबईमध्ये आपण आता इथून डायरेक्ट शारजामध्ये जाणार आहे. मी शारजामधून डायरेक्ट मुंबई एअरपोर्ट. पूर्ण आपलं ब्लॉग कंटिन्यू बघा. आपल्याला थोडा बहुत या ब्लॉगमध्ये दिसणार आहे जर्नीबद्दल माझ्या. व्ह्यू बघू शकता, असं व्ह्यू आहे बाहेर. ऊन भरपूर आहे, मी जरा विंडो बंद करून ठेवलं आहे. सो माझं बोर्डिंग पास वगैरे मला भेटलेलं आहे. सो आता बघू शकता बसले आहे तिकडे. ते लोक लगेज वगैरे सेट करतात. आता मी फ्लाईटमध्ये बसलेलं आहे. तिकडे माझ्या एअरवेज काय काय तिकीट्स वगैरे दिलं आहे तिकडे सेफ्टीसाठी. बघू आपण. इकडे माझी पाणी बॉटल आहे. सो काहीच भेटू आपण. ब्लॉग कंटिन्यू बघा. माझी जर्नी आता शारजामध्ये भेटणार आहे आपण. नाव आता मी आकाशात जातलं. आता मी आकाशामध्ये जाणार. बाहेरचा व्ह्यू बघा एकदम. आम्ही आता लँडिंग होणार आहे. फ्लाईट थोड्याच वेळात 5 मिनिटांनी लँडिंग होणार आहे. तो व्ह्यू बघा बाहेरून. व्ह्यू आता मी शारजामध्ये उतरलो. इकडे बघू शकता बाहेरचं व्ह्यू. शारजामध्ये उतरलो आहे मी. भेटू आता एअरपोर्टला डायरेक्ट. आता बसने जाणार आहे. बसने जाणार आहे मी इकडून. ते बसने सोडणार आहे आम्हाला तिकडे. ही माझी फ्लाईट होती ही वाली. बाय बाय बाय. बसमध्ये बसतो आहे मी. बस आमची आलेली आहे इकडे. ही वाली बस आहे इकडे. चलिए, ये बस है ना, ये बस है भाई, ये बस है. काय इकडे मनी एक्सचेंज आहे. मनी एक्सचेंज त्याच्यानंतर इकडे फूड कोर्ट आहे इकडचं. हे बघा मुंबई लिहिलं आहे. मुंबई फूड कोर्ट. ते मस्त मस्त जेवण आहे. आता माझी फ्लाईटला अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळे आता मी थोडं इकडे हे करणार आहे. इकडे लॉन्च वगैरे फिरणार आहे. त्याच्यानंतर मी 4 नंबर गेटला जाणार आहे. 4 नंबर गेट. सो आता थोडं हा ब्लॉग कंटिन्यू बघा. इकडे काय काय सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे.
इकडे पैसे आता मी थोडं एक्सचेंज करून घेते पैसे. इकडे अजून माझ्यासोबत ना इकडे एक्सचेंज काउंटर आहे बघूया. तर पैसे एक्सचेंज झालेले आहेत आता. एवढे 200 रियालचे 200 रियाल होते माझ्याजवळ. एवढे दिले नाही त्यांनी इंडियन मनीमध्ये. आज मॉलमध्ये येईल आता. इकडे फूड कोर्टमध्ये येईल आहे मी. फूड कोर्टमध्ये आलो. इकडे लावलेलं आहे काय काय बघूया फूड कोर्टमध्ये. माहितीच नाही. इकडे आयफोन बघू शकता किती प्राईसचे. 5400 15 प्रो मॅक्स सगळे आयफोन वगैरे सगळं आहे इकडे मॉलमध्ये. फिरतो आता जातो आहे मी इकडे. काहीच आता शारजावरून मुंबईसाठी जातो आहे मी. चेकिंग चालू आहे आता. फ्लाईटमध्ये जाणार. थोड्याच वेळात फ्लाईटमध्ये जाणार. जेवण दिलेला बिर्याणी, चिकन बिर्याणी, योगर्ट, स्पून पाणी. आता मी जेवण घेतो आहे मस्तपैकी. लगायचं आता मॉर्निंगचे सकाळी वाजले आहेत 4:30 आणि मी पोचलो मुंबईला. लिंक खूप हॅपी. सो लेट्स गो. भेटूया फायनली गाईज. मी आता पोचलो आहे एअरपोर्टला. त्याला भेटू मग पुढे. गाईज मी आता मी पोचले. माझं सगळं चेकिंग झालेलं आहे. आता मी इकडे बॅगेज वगैरे घेतो आहे. बॅगेज एअरपोर्टला मुंबई. माझे आता लगेज येतं की वेट करतो आहे मी. बघू माझे 2 फ्रेंड आले आहेत बाहेर मला माझं आगमन करायला. बघूया माझं लगेच नाही भेटले. माझे मित्रमैत्रिणी आले आहेत ते बघा. फायनली मी आता मुंबईमध्ये पोचलो आहे. माझे 2 खास मित्रमैत्रिणी इकडे आलेले आहेत मला वाचण्यासाठी. मी असं एक्सपेक्ट केलेलं की माझ्यासाठी एक काहीतरी बुके वगैरे घेऊन येतील. पण हे लोक इथे गप्पा मारत बसले. फुलवाले दादरला गेले त्यामुळे ते बोलले की तुम्ही इकडेच गप्पा मारू. अशी वेटिंग करा. आतुरतेने वेटिंग करायचं. आमच्या फिलिंग इकडून आला त्यामुळे तिकडे आम्ही हार काढून घाबरलेलो. लगेच मला वेळ झाला ना. लगेच त्या लोकांनी काढून ठेवलेलं साईडला. नंतर मला भेटलं. त्यामुळे आम्ही बागेतला हार काढला आला नाही पटकन आला. आता घरी जाऊन देवाऱ्यातच पाहतो फिलिंग काय आणि 2 वर्ष असं मला वाटत नाही. खरंच वाटत नाही की मी तुम्हाला 2 वर्षांनी भेटलो आहे. कारण सिरियसली. कारण नॉर्मली आपण व्हिडिओ कॉलवरती वगैरे मेकअप जाईल. नको मेकअप जाईल. नाही केलं मेकअप जाऊ. ठीक आहे चला मग आपण आता जाऊया. बाय बाय बाय. आम्ही जातो आता. ठीक आहे चला मग आपण आता जाऊया. बाय बाय बाय. आम्ही जातो आता.